साताऱ्यात उदयनराजेंच्या प्रचारासाठी सभा झाली। यावेळी बोलताना अजित पवारांनी राजीव गांधींच्या जागी चुकून राहुल गांधींचं नाव घेतलं। यानंतर त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ते वाक्य आपल्या अंदाजात सावरलं। दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महायुतीचे उमेदवार उदयनराजेंना 1 लाखांच्या फरकाने निवडून द्यावं असं आवाहन केलंय। तर जूनमध्ये नितीन काकांना खासदार करणार असल्याचं आश्वासन देखील अजित पवारांनी दिलंय। तुम्ही बाकीचा काही विचार करू नका, कामाच्या बद्दल तुम्ही आमच्यावर सोडा। मी इथं मेडिकल कॉलेज सरकारचा आणायचा प्रयत्न केला, थोडा उशीर झाला, जागा मिळाला, नंतर जागा घेतली, काम सुरू झालं। मित्रांनो, विकासाकरता आपण काम करूया। एक एक खासदार त्यांना पाठिंबा देण्याच्या करता दिल्लीला गेला पाहिजे। राहुल गांधींवर बोफरचा आरोप झाला, डॉक्टर मनमोहन सिंगांच्यावर देखील मी चुकून राहुल म्हणलं, राजीव गांधींच्यावर, स्वर्गीय राजीव गांधींच्यावर बोफरचा आरोप झाला। करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद, नाहीतर तेवढंच दाखवत बसले असते, अजित कसा चुकला, अजित कसा चुकला। त्यांना दुसरं काय कळतंय? ब्रेकिंग न्यूज, राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं। ठीक आहे ना, त्याच्याच पोराचं घेतलं ना, आता बापाचं घेतो। महायुतीचा उमेदवार माझ्या वाई, महाबळेश्वर, खंडाळा ह्याच्यामध्ये चांगल्या मताने, लाख मताचं मताधिक्य द्या, कारण आता समोर कुणी नाहीच आहे ना। जे आहे तेही कमळाचं काम करतात, ज्याचं आपलं जमत नाही तेही कमळाचंच काम करतात, आणि आपणही ते करायचंय। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते काम करून दाखवा। मी 9 जूनमध्ये नितीन काकाला खासदार केला तर पवाराची औलाद सांगायचो नाही, माझ्यावर सोपला। तुम्हाला काही न करता मी तुम्हाला 1 जोडीला खासदार देतोय। उद्याच्याला उदयनराजे आपली कामं करतीलच, परंतु उदयनराजेंच्या व्यापातनं जर काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना, काका चल घे काम कर, सारखं काकाच्या मागे भुंगा लावायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।